क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई मेट्रो 3चा दुसरा टप्पा काम पूर्ण झालेला आहे, परंतु तो टप्पा अजून सुरू झालेला नाही आणि सुरू होण्याच्या अगोदरच हा टप्पा जो आहे तो मनसेच्या रडारवर होता, कारण की या टप्प्यातील सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचं नाव जे आहे ते बाहेर जी एक जाहिरात लावण्यात आली होती, ही जाहिरात जी आहे ते संपूर्णपणे इंग्रजीमध्ये होती आणि त्यामुळे मनसेकडून जे आहे तो इशारा देण्यात आला होता 2 दिवसात जर ते सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनच्या बाहेरची जाहिरात जी आहे ती मराठी आणि इंग्रजीमध्ये नसेल तर आम्ही या ठिकाणच्या काचा फोडू आणि योग्य तो धडा शिकू अशा आशयाचे मनसेकडून जे आहे ते सोशल मीडियावरती बॅनर लावण्यात आले होते, बॅनरबाजी करण्यात आली होती, त्याचसोबतच प्रतिक्रिया देखील देण्यात आली होती। त्याच संदर्भात पत्रव्यवहार जो आहे तो मनसेकडून जो आहे तो MMRCL ला करण्यात आला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय की मेट्रोच्या वतीने जे आहे ती चूक सुधारवण्यात आलेली आहे। सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनच्या बाहेर आपण पाहतोय जी ICICI लॉम्बार्डची जी जाहिरात लावण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन ज्या पद्धतीने इंग्रजी अक्षरात आपल्याला पाहायला मिळते त्याचसोबतच त्याच्यापेक्षा मोठ्या फॉन्टमध्ये जे आहे ते सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन मराठी अक्षरामध्ये लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी खरं तर मनसेकडून जो आहे तो मेट्रो प्रशासनाला इशारा देण्यात आला होता, ज्या पद्धतीने इंग्रजी अक्षरामध्ये नावं लावण्यात येतात त्याचसोबतच मराठी अक्षरामध्ये देखील त्यापेक्षा मोठ्या फॉन्टमध्ये लावण्यात यावी अशी मागणी वारंवार जे आहे ते मनसेच्या वतीनं करण्यात आली होती। परंतु सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन जे काम पूर्णपणे करण्यात आलेलं आहे, परंतु या ठिकाणचं जे नाव जे आहे ते केवळ इंग्रजी अक्षरांमध्ये होतं। मनसेने इशारा दिल्यानंतर हे संपूर्णपणे नाव जे आहे ते सफेद कागदाने जे आहे ते झाकण्यात आलं होतं। त्यानंतर 2 दिवसानंतर मेट्रो प्रशासनाकडून जे आहे ते चूक सुधारवण्यात आल्याचे आपल्याला समोर पाहायला मिळते। सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन ज्या पद्धतीने इंग्रजी अक्षरामध्ये आहे त्याचसोबतच मराठी अक्षरामध्ये देखील असलेला आपल्याला पाहायला मिळते। मेट्रो 3चा टप्पा पहिला टप्पा जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। आरे ते BKC पर्यंत संपूर्ण भुयारी मार्गातून ही मेट्रो जी आहे ती मेट्रो सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा जो आहे तो BKC ते वरळी नाक्यापर्यंत हा दुसरा टप्पा आहे आणि दुसऱ्या टप्प्यातलं हे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आहे आणि या सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचं नाव जे आहे ते बाहेरचं नाव इंग्रजी अक्षरात लावण्यात आलं होतं। त्यानंतर मनसेने इशारा दिला होता आणि मनसेच्या इशाऱ्यानंतर जे आहे ते या सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचं नाव मराठीमध्ये देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन गणेश राठेसह निवृत्ती वावर TV9 मराठी, मुंबई।